श्री स्वामी समर्थ. कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इंग्रजी वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. वरवर बघता मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटतात एवढी एकच गोष्ट आपल्याला माहिती असते. पण मकर संक्रांत म्हणजे नेमके काय? संक्रांत कशावर बसलेली आहे, ती कोणत्या दिशेत जात आहे, मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कधी, यावर्षी तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत, कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत, दानधर्म कोणते करावेत, संक्रांत कशी साजरी करावी, या सर्व गोष्टींची आपणास फारशी माहिती नसते. तर आपल्या महान अशा संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सणाची परिपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि दिवस हळूहळू मोठा होत जातो. वातावरणातील थंडी हळूहळू कमी व्हायला लागते. पूर्वी खेड्यांमध्ये घरोघरी संक्रांत सांगायला यायची. अलीकडे हळूहळू ही पद्धत नाहीशी होत चाललेली आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संक्रांत सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री शके 1945, पौष शुक्ल 3, उत्तर रात्री 2:45 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजे 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी मकर संक्रांत आलेली आहे. या दिवशी संक्रमण पुण्यकाळ सकाळी 7:17 ते रात्री 6:20 असणार आहे. म्हणजे संपूर्ण दिवसभर पुण्यकाळ असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असून संक्रांत वाहन घोडा आहे व उपवाहन सिंह आहे. तर संक्रांत म्हणजे नेमके काय, संक्रांत म्हणजे नेमके कोण, हे प्रश्न तुम्हाला पडत असतील. तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे संक्रांत ही देवी जगदंबेचेच रूप आहे. संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला आहे. वयाने वृद्ध आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. वासाकरिता हातात दुर्वा घेतलेल्या आहेत. ती चित्रान्न भक्षण करीत आहे. तिची जात ब्राह्मण आहे. तिने सोने परिधान केलेले आहे. संक्रांतीचे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे आणि ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. ही झाली संक्रांत. तर या संक्रांतीचे फळ म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील व संक्रांत जेथून आलेली आहे तिथल्या प्रजेला सुख समृद्धीची प्राप्ती होईल. संक्रांतीच्या काळात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पर्व काळात दानधर्म केले जातात. तर या पर्व काळात पुढील वस्तू दान करता येतील, जसे की नवी भांडी, गोग्रास, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा यांपैकी जे तुम्हाला शक्य असेल ते दान यथाशक्ती तुम्ही करू शकता. संक्रांतीच्या दिवशी अनेक कामे करणे वर्ज्य आहे, जसे की कठोर बोलणे, वृक्षगवत तोडणे, म्हणजे या दिवशी फुले, तुळस, भाजीपाला इत्यादी वस्तू तोडू नये. तुम्हाला हवे तर या गोष्टी संक्रांतीच्या आदल्या दिवशीच आणून ठेवाव्यात. तसेच गाई म्हशींचे दूध काढू नये, दात घासू नयेत, ब्रह्मचर्याचे पालन करावे. तर या वर्ज्य गोष्टींपैकी तुम्हाला जी कामे टाळणे शक्य असतील ती टाळण्याचा नक्की प्रयत्न करावा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजा करणे शुभ असते. कलशात पाणी घेऊन त्याचे अर्घ्य सूर्याला द्यावे. सूर्याला अर्घ्य देताना स्त्रियांनी ओम गृहिणीकृष्णाय नमः व पुरुषांनी ओम सूर्याय नमः अशा मंत्राचा जप करावा. पूर्वीच्या काळी पवित्र नद्यांमध्ये स्नानाला जात असत. आता ते शक्य नाही, म्हणून तुम्ही सकाळी आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचे 4-5 थेंब आणि सोबत पांढरे तीळ मिसळून स्नान करू शकता. तसेच संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते. मातीच्या बोडक्यांमध्ये धान्य ववसा भरून पूजा केली जाते. आपण बऱ्याच ठिकाणी असे बघतो की काळ्या रंगाला अशुभ मानले जाते, परंतु संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान केले जातात. संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. काळा रंग हा उष्णतेला शोषून घेतो, आपले शरीर उबदार ठेवतो. म्हणून हिवाळ्यात गडद रंगाचे किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा पडली असावी. संक्रांतीच्या दिवशीपासून ते रथसप्तमीपर्यंत म्हणजे जवळपास 16 फेब्रुवारीपर्यंत स्त्रिया
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे सुद्धा या काळात आयोजन करू शकतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना घरी बोलावून वाण दिले जाते. तर हे वाण देताना यथाशक्ती भेटवस्तू, तिळगुळ आणि सुगड पूजेत पुजलेला वौसा वाण म्हणून द्यावा आणि एकमेकींना हळदी कुंकू लावावे. जर तुमच्या मुलीचे नवीनच लग्न झाले असेल तर तुमच्या मुलीसाठी तुम्ही साडी, शृंगाराच्या वस्तू, वौसा, तिळगुळाचे लाडू पाठवू शकता, भेटवस्तू देऊ शकता. तसेच नवीन लग्न झालेल्या सुनेचा तिळव्याचा कार्यक्रम आयोजित करू शकतात. तसेच 5 वर्षांच्या आतील बाळाचे बोरन्हाण सुद्धा आयोजित करू शकतात. तीळ हा एक स्निग्ध पदार्थ आहे. गूळ शरीराला उष्णता देणारा पदार्थ आहे. त्यामुळे हिवाळ्यात आहारात हे पदार्थ समाविष्ट करण्याच्या हेतूने हे पदार्थ एकमेकांना देण्याची प्रथा पडली असावी. खरंच आपण किती महान संस्कृतीचे वारसदार आहोत याचा आपले सण समारंभ साजरे करत असताना मला सार्थ अभिमान वाटतो. तर जो खाई भोगी तो कधीही न होई रोगी अशी म्हण तुम्ही ऐकली असेलच. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी बऱ्याच प्रकारच्या भाज्या जसे हरभरे, चाकवत, गाजर, वाल, भुईमुगाच्या शेंगा एकत्र करून भोगीची भाजी केली जाते आणि त्यासोबत बाजरीची तीळ आणि लोणी लावून भाकरी केली जाते आणि हे पदार्थ खाल्ले जातात. या भाज्यांमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि येणारा उन्हाळा आपल्याला बाधत नाही. भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. एखाद्या सवाष्णीला बोलावून तिला भोजन देऊन दानधर्म केले जातात. निसर्गाची, इंद्रदेवाची, सूर्यदेवाची आपल्यावर कृपा राहावी, धनधान्य भरपूर प्रमाणात पिकण्यासाठी निसर्ग अनुकूल राहावा यासाठी ही पूजा अर्चा, दानधर्म पूर्वी केले जात असत. तर निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी या समारंभांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशभर साजरा केला जातो. आपल्या देशात जात, धर्म, भाषा यांची विविधता असल्यामुळे संक्रांत सुद्धा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. जसे तामिळनाडूत पोंगल, आसाममध्ये बिहू, पंजाबमध्ये लोहरी इत्यादी. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. सर्वजण घराच्या गच्चीवर जमतात. पतंग उडवण्याची स्पर्धा रंगते. यातून मुख्यतः 2 हेतू साध्य होतात. पहिले म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून लोक एकत्र जमतात, रोजच्या कटकटी दुःख बाजूला सारून खेळाचा आनंद उपभोगतात. आणि दुसरा हेतू म्हणजे हिवाळ्यातील सूर्याचे कोवळे ऊन अंगावर पडल्याने आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. कारण सूर्यप्रकाशात ड जीवनसत्व असते जे आपली हाडे बळकट करण्यासाठी फार उपयोगी असते. अशा रीतीने साध्या सोप्या पद्धतीने मकर संक्रांतीचा सण आनंदाने उत्साहाने साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. प्रत्येक भागात सण समारंभ साजरा करण्याच्या पद्धतीत थोडाफार बदल असू शकतो. तुमच्या भागात संक्रांत कशी साजरी करतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी याच उत्साहाने नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहीन. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.